नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अक्षय तृतीया स्पेशल गोड आणि झटपट आमरसपुरी. बाजारासारखा नाही, तर घरच्या घरी शुद्ध आणि टेस्टी आमरसपुरी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आपण मिक्सरचा वापर न करता जर लाईन गेली असेल तर कशा पद्धतीने आपण आमरस बनवायचा हे या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी केशर आंबे घेतलेले आहे. साधारण 5 आंबे घेतलेले आहे. वजनी प्रमाण मोजलं तर हे साधारण 1 किलोपेक्षा थोडीशी जास्त आहेत. तर ते पाण्यामध्ये घालून आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पुरीचं पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 2 ते 2.5 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून बेसन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. बेसन घातल्याने आपली पुरी भरपूर वेळापर्यंत टम्म फुगलेली असते. त्यानंतर 2 टेबलस्पून रवा घातल्याने आपल्या पुरी तेलकट होत नाही. त्यानंतर 1 टेबलस्पून एवढी साखर घातलेली आहे. त्यामुळे आपल्या पुरीला कलर छान येतो. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला त्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून ऑइलचं मोहन घालून घ्यायचं आहे. मोहन गरमच असल्यामुळे आपल्याला पीठ थोडं हळूवारपणे मळून घ्यायचं आहे, सांभाळून मळून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला एकदम सैलसर असं मळायचं नाही. जसे आपण चपातीला मळतो तशा पद्धतीने मळायचं नाही. थोडंसं जाडसरच किंवा थोडंसं जाडसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम लूज पीठ मळून घ्यायचं नाही. तर बघू शकता इथे पीठ आपलं मळून झालेलं आहे. त्यानंतर त्यावर आपल्याला कापड ठेवून 10 मिनिटसाठी रेस्टसाठी ठेवायचं आहे. त्यानंतर बघू शकता आपले आंब्यामधील पाणी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने हाताने आपल्याला आंबे लूज करून घ्यायचे आहे. तर बघू शकता अशाच पद्धतीने सगळे आंबे आपल्याला लूज करून घ्यायचे आहे. ही जुनी पद्धत आहे. गावाकडे अशाच पद्धतीने आमरस तयार केला जातो. त्यानंतर आपल्याला जो मुखीचा भाग आहे तो काढून आपल्याला एका भांड्यामध्ये आंबे पिळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आंबे एक एक करून आपल्याला पिळून घ्यायचे आहे. आणि जो फोल असतो त्याला उलटं करून ठेवून एका भांड्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला आंब्यामधील रस पिळून घ्यायचा आहे. त्यानंतर जो फोल असतो त्याला आपल्याला असं काढून उलटं करून एका भांड्यामध्ये जमा करून ठेवून द्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं आमरस बनवायची ही एकदम सोपी आणि झटपट होणारी पद्धत आहे. त्यानंतर जे आपण फूल जे काढून ठेवलेलं होतं त्याने आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. त्यामधील रस जो आहे तो काढून घ्यायचा आहे. त्यानंतर बघू शकता ही पद्धत एकदम झटकेपट तयार होणारी आहे. तर बघू शकता अशा हाताच्या मदतीने आपल्याला जो आंब्यामधील जो रस आहे तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. त्यानंतर बघू शकता इथे सगळं रस जे घुई आहे त्याचं सगळं रस काढून झालेलं आहे. त्यानंतर आपण जे फोल बाजूला ठेवलेलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं ते धुवून घ्यायचं आहे. तुम्हाला आमरस किती घट्ट आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून ते धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर एकाच पाण्याने आपल्याला हे जे फोल आहे आंब्याची ती धुवून घ्यायची आहे. बघू शकता त्यानंतर आपण जे रस होतं ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामधील जे आपल्या घुया आहे आंब्याच्या त्यासुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचे आहे. त्यामधील जे रस आहे ते काढून घ्यायचं आहे आणि ते जे रस आहे ते उरलेलं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं आमरस तयार झालेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून एवढी विलायची पावडर आणि अर्धा कप एवढी साखर घालून घ्यायची आहे. आणि रवीच्या साह्याने अशा प्रकारे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. त्यामधील ज्या गुठळ्या असतात त्या आपल्याला रवीच्या साह्याने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपला स्मूथ असा आमरस तयार होतो.
मिक्सरचा वापर न करता घरच्या घरी आपण अशा पद्धतीने लाईन, उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लाईन जात असते, तर अशा पद्धतीने आमरस तयार करून घेऊ शकता. आमरस आपल्याला तयार झालेला आहे, त्याला साईडला ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पुरी बनवायला घेऊयात. आपलं जे पुरीचं पीठ ठेवलेलं होतं त्याला आपल्याला चांगल्या प्रकारे थोडंसं मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे थोडंसं जाडसरच असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे. एकदम सैलसर असं पीठ मळून घ्यायचं नाही. त्यानंतर थोडंसं आपल्याला मळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे. थोडंसं असं रोल करून आपल्याला चाकूच्या मदतीने कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला उंडे तयार करून घ्यायचे आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने सगळे उंडे मी तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर आपण पुरी करायला घेऊयात. तर एक एक उंडा पकडून आपल्याला अशा पद्धतीने थोडीशी पुरी आपल्याला लाटताना थोडीशी जाडसरच अशी पुरी लाटून घ्यायची आहे. एकदम पातळ अशी पुरी लाटून घ्यायची नाही. तर पुरी आपली जर चिपकत असेल तर कोरपाटला किंवा बेलनला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे पुरी लाटून घ्यायची आहे. पीठ लावायचं नाही. पीठ जर लावलं तर तेलामध्ये टाकताना तेल खराब होतो. तर बघू शकता एवढ्या जाडसर आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. मी काही अशाच पद्धतीने एक एक करून आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने तुम्हाला पुरी लाटून घ्यायची आहे. एकदम आपल्याला पातळ अशी पुरी लाटून घ्यायची नाही. तर बघू शकता इथे 2 ते 3 पुऱ्या मी लाटून दाखवलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. त्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर इथे कढईवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर तेल हा लो तो मीडियम फ्लेमवरच गरम करायला हवा. त्यानंतर आपल्याला एक एक पुरी करून तळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला एक साईडने पुरी थोडीशी हलवत तळून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे आपली पुरी किती टम्म फुगलेली आहे. अशाच पद्धतीने एक एक करून आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. इथे मी दुसरी पुरीसुद्धा तळून दाखवत आहे. अशा पद्धतीने थोडंसं चमच्याने थोडंसं प्रेस करून आपल्याला पुरी फुलवून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे पुरी आपली फुललेली आहे. अशाच पद्धतीने आपण जे बाकीच्या पुऱ्या केलेल्या होत्या त्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता इथे आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. एकदम टम्म अशा फुगलेल्या आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही घरच्या घरी आमरस पुरी तयार करून घेऊ शकता. अगदी झटपट आणि मिक्सरचा वापर न करता अशा पद्धतीने पुरी बनवू शकता. या अक्षय तृतीयाला आमरस पुरी अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर आपण सर्व करायला घेऊयात. तर बघू शकता इथे अशा पद्धतीने तुम्ही आमरस पुरी घरच्या घरी आणि अगदी झटपट अशी तयार करून घेऊ शकता. बाजारासारखी नाही तर घरच्या घरी शुद्ध आणि टेस्टी अशी आमरस पुरी या अक्षय तृतीयाला तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.